लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अग्निपथ या कथासंग्रहातून स्वतःलाच रचित गेलो नावाची कथा. आजची पहाट कशी कमलसाठी झिंग घेऊन आली होती. नेहमीपेक्षा लवकर तिला जाग आली होती, पण पूर्ण झोप झाल्यामुळे ताजेतवाने वाटत होते. रात्री झोपेतही तिच्या नजरेसमोर तिचं हसरं घरकुल येत होतं. मधल्या काळात तिची मुळं त्या घरकुलातून उखडून टाकली आहेत या विदारक वास्तवाला तिच्या सुप्त मनानं विस्मृतीच्या दर्यात पार बुडवून टाकलं होतं. तिच्या अवघ्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू असलेल्या घराच्या स्वप्नील स्मृतीनं आज उठल्या उठल्या मन उल्लसित झालं होतं. हवेत छानपैकी गारवा होता, म्हणून चूळ भरून ती आपल्या स्पेशल वॉर्डातून बाहेर आली व दवाखान्यासमोरील बागेत फेरफटका मारू लागली. तिचं मन काहीसं उत्तेजित झालं होतं. मागे काही वर्षापूर्वी बदलून आलेल्या एका फुलवेड्या डॉक्टरमुळे त्या इस्पितळात छानपैकी बाग विकसित झालेली होती. कमलचा आवडता पारिजात मंदपणे दरवळत नाजूक सुकुमार फुलांचा सडा शिंपीत होता. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट मन प्रमोदित करीत होता. तिने खाली वाकून ओंजळभर फुले वेचून त्याचा ताजा सुवास रंध्रारंध्रात भरून घेतला. तेव्हा तीव्रतेने तिला गावंसं वाटलं. अचानक तिच्या ओठावर एक परिचित गाण्याची लकेर आली. मिल गए आज मेरे सनम, आज मेरे जमी पर नहीं है कदम. ती खुदकन हसली. आज नक्की श्रीकांत आपल्याला घ्यायला येईल. आपण पूर्ण बरे झालो आहोत. त्या नव्यानं रुजू झालेल्या ऑनररी डॉक्टरनं त्याला स्वतः फोन केला होता. ती ते गाणं गुणगुणत आपल्या रूमकडे वळली तेव्हा सनईचे मंगलसूर कानी पडले. त्या नव्या डॉक्टरांची ही कल्पना होती. रोज ते सकाळी व दिवसाच्या विविध प्रहरी त्या प्रहराचे राग असलेले वाद्यसंगीत लावत. त्यामुळे रोग्याच्या मनावर अनुकूल परिणाम होतो म्हणे. पुन्हा तिला खुदकन हसू येतं. डॉक्टर किती छान प्रभावी बोलतात. त्यांनीच तर तिला विश्वास दिला आहे की ती बरी झाली आहे. तिचं कमकुवत मन व त्याचे मनोविकार आटोक्यात आले आहेत. तिच्यात मुळातच फायटिंग स्पिरिट आहे. ते जागृत झाले आहे. आता तिला कधी नैराश्य येणार नाही. किती छान पण सोपं बोलतात डॉक्टर. सारे मनाचे आजार चुटकीसरशी पळवून लावतात. हो, त्यांची ख्याती आहे म्हणे काय, माझा अनुभवच सांगतो की ते सारं खरं असलं पाहिजे. मी आता पूर्ण बरी झाली आहे ना. त्याचं कारण डॉक्टरांचा हा संगीतमय उपचार किंवा दुसरं काही असू दे, पण सनईचे सूर या पहाटे किती आनंददायी व प्रसन्न वाटतात. एक सुरेल सम साधून विलक्षण नजाकतीनं आलाप घेत पुरिया राग शहनाईवर बिस्मिल्ला खान यांनी पूर्ण केला होता. टेप थांबला होता. कमलने उत्स्फूर्त दाद दिली. वाह, बहुत खूप, क्या कहने. नेहमी चिडखोर भाव चेहऱ्यावर वागवणाऱ्या व म्हशीसारख्या नजरेनं पाहणाऱ्या नर्सनं खेकसत दिलेला चहाही तिला चवदार वाटला व तिने आपल्या मधुर आवाजात म्हटले, थँक्स सिस्टर. ती अवाक होऊन परत जाताच कमलला परत हसू फुटलं. आपल्या डोळ्यांत पाणी आल्याचे तिला जाणवले. हे अश्रू पण किती आनंदाचे आहेत. आपला श्रीकांत तसा रसिक आहे. आता या क्षणी आला तर तो ते ओठाने टिपून घेत कानात उष्ण श्वास सोडत विलक्षण मार्दवाने म्हणेल, वेडे, मी आलोय तुला घेऊन जायला. आता पुन्हा कधी अश्रू दिसणार नाहीत या मीनाक्षी नेत्रात. मी वचन देतो. खरंच असं होईल. आज श्रीकांत येईल आपल्याला न्यायला.
गाडीवानानं बैलाच्या पुठ्ठ्यावर खडाडून आसूड ओढावा व त्यांनी तुफान पळत सुटावं, तसं या प्रश्नांच्या फटकाऱ्यानं ती चौफेर उधळली आणि मन भरून आलं. छाती जडावली व क्षणार्धात निस्त्राण होत तिनं पलंगावर स्वतःला झोकून दिलं. उशीत तोंड खुपसलं. जीवाच्या करारानं बंद ओठाआड हुंदके जिरवत तिची काया गदगदत राहिली. काही वेळाने उशीचिंब केल्यानंतर ती रीती कोरडी होऊन गेली. एक सुन्न ग्लानी तिला जाणवत होती, पण विचार व संवेदना तल्लक आहेत व आपलं भान कायम आहे हे जाणवताच तिला हायसं वाटलं. पहाटेपासूनची सारी लक्षणं डिप्रेशनच्या विकारापासून आपली मुक्तता झाली आहे याची ग्वाही देत होती. डॉक्टरांनी काही उगाच वृथा विश्वास दिला नाही. मी खरंच बरी झाली आहे. मग श्रीकांत का येत नाही मला घ्यायला? या प्रश्नाला उत्तर देताना तिचं मन जणू तिलाच ग्वाही देत होतं. कमल, धीर धर, तो येणार आहे तुला घेण्यासाठी. डॉक्टरांनी त्याला फोन केला आहे. ते माझ्यासारख्या वेडीलाही प्रभावित करतात. तर श्रीकांत तर चांगला जाणता आहे, तो येणार आहे. कमलला वाटलं आपल्या सुरेल आवाजात गाणं म्हणून त्याला बोलवावे. आ जा रे परदेसी मैं तो कब से खडी इस पार. श्रीकांत तिला म्हणायचा, कमल, आता मी टेप विकून टाकतो. काय गरज आहे मला त्याची? मला गाणं ऐकण्याचा मूड आला की तुला बस फरमाईश करणार. आणि माझी ही लता अनुराधा पौडवाल छानपैकी गाणी ऐकवणार, तीही माझ्या आवडत्या जुन्या हिंदी सिनेमाची. तिनं ट्रान्झिस्टर ऑन केला. आकाशवाणी केंद्रावर रामचरितमानस सुरू होतं. त्यानंतरच्या बातम्या व सुगम संगीत ती आवर्जून ऐकायची. बातम्यांमध्ये परभणी येथे जानेवारीत भरणाऱ्या 68व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी नारायण सुर्वे यांची निवड झाल्याची बातमी होती. कमल त्या बातमीनं हरखून गेली. तिच्या माहेरी तिच्या आवडत्या कवीच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन होणार होतं. पुढील बातम्या जणू तिच्या कानावर येत नव्हत्या. ती पाहता पाहता उत्तेजित झाली आणि दिवा स्वप्नांचे सुरेख जाळं विणू लागली. घरी औरंगाबादेत श्रीकांत पुढे तिने लाडीक हट्ट धरला आहे व त्यानंही परभणीला संमेलनासाठी जोडीने जायचं मान्य केलं आहे. घरी बाबा व आई किती खुश होतील जावयाला लेकीसह पाहून. आईच्या वत्सल मिठीत शिरताना व बाबांच्या गळी पडताना हे खरं वाटत नाही की मी त्यांची कन्या आहे. मला त्यांनी अनाथ आश्रमातून 1 वर्षाची असताना आणली आहे. संदीप भैयाला बहीण हवी म्हणून. आणि पुन्हा एकदा उदासीनता तिच्या मनात घर करून गेली. श्रीकांत खरंच मला घ्यायला येईल? कमल, क्षणात उत्तेजित होणे व तितक्यात चटकन उदास होणं असा तुझा स्वभाव आहे. तुझा मूड कधी हर्ष तर कधी खेद यामध्ये हिलकावत असतो. डॉक्टराचे शब्द तिच्या कानात घुमत होते व तिला स्वतःकडे डोळसपणे पाहायला प्रवृत्त करीत होते. अशा स्वभावाला आमच्या मानसशास्त्रीय भाषेत सायक्लोथायमिक व्यक्तिमत्व म्हणतात. तू इथे आलीस तेव्हा MDP म्हणजे मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिसची शिकार झाली होतीस. यामध्ये टोकाचा विकृत औदासीन्य व टोकाची विकृत उत्तेजना माणसाच्या मनात आळीपाळीने येत असते. पण आता तुझी ती स्टेज संपली आहे. बेसिकली तुझ्यात या दोन्ही भावना असंतुलित होण्या इतपत तीव्रतम नव्हत्या नाहीत. पण श्रीकांतने तुला नाकारणे हा धक्का एवढा जबर होता की तुला MDP चा झटका आला. पण तू एक कणखर स्त्री आहेस.
तुझ्यातलं फायटिंग स्पिरिट जबर आहे म्हणून तू इतक्या लवकर माझ्या उपचारांना प्रतिसाद दिलास. कमलला डॉक्टरांनी उपचाराचा एक भाग म्हणून तटस्थतेने विचार करायला व आपल्या भावनांची चिरफाड करायला शिकवलं होतं. आताही ती पडल्या पडल्या स्वतःला तपासून पाहत होती. आईची मी जीव की प्राण, बाबांना मी घरी नजरेसमोर क्षणभरही दिसले नाही की चैन पडत नसे आणि संदीप भैया तर मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचा. असे 20 उन्हाळे पावसाळे फुलांनी घातलेल्या पायघड्यावरून चालताना अत्तराच्या फाळ्याप्रमाणे गोड सुगंध मागे ठेवीत उडून गेले. आणि कन्या हे परक्याचे धन ही जाणीव बाबांना झाली. कमलसाठी वर संशोधन त्यांनी आरंभलं. तीही गोड भावविश्वात रमत होती. त्या काळातलं तिचं गुणगुणायचं गाणं होतं. परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का, भाव दाटले मनी अनामिक, साधतयांना देशील का. आणि पहिला नकार पचवणं कमलला फारच जड गेलं. का त्याला आधी पसंती देऊन नाकारलं. रूप, सौंदर्य, शिक्षण, झालंच तर सुरेल आवाज, काय कमी होतं माझ्यात हा प्रश्न तिला सतावत होता. त्यानंतरही 2-3 वेळा असंच घडलं. तेव्हा ती आईच्या गळी पडत रडत म्हणाली, आई मला यापुढे दाखवून नाही घ्यायचं. भले माझे लग्न नाही झाले तरी हरकत नाही. मला नकार नाही सहन होत. जाऊ दे बेटा, ते सारे तुला नाकारणारे गाजर पारखी होते. त्यांना अस्सल माणिक मोती कळत नाहीत. तिची समजूत घालत आई म्हणाली होती. तेव्हा गंभीर होत बाबा म्हणाले, अशी किती समजूत घालणार आहेस, एकदा तिलाही कळलंच पाहिजे. संदीप भैया तिथंच वाचित बसला होता. तो म्हणाला, नो बाबा. नाही बेटा, बाबा म्हणाले, मलाही सांगताना फार वेदना होतात. मीही हे विसरून गेलो होतो. पण लग्नाच्या वेळी सारं सांगायला हवं म्हणून प्रत्येक स्थळाला सांगितलं. वाटलं होतं ते मन मोठं करून हे न्यून, ते खरं तर न्यून नाही पण स्वीकारतीलच. पण खरंच आपला समाज किती बुरसटलेला आहे. शी. कमल भयचकित झाली होती. बाबांचा तो गंभीर स्वर तिच्या काळजाचं पाणी पाणी करून गेला होता. काहीतरी त्यांना आपल्याला लागोपाठ आलेल्या नकाराचा संदर्भात सांगायचे आहे. पण ते काहीतरी भयंकर असह्य असं आहे म्हणून त्यांचा स्वर व्याकुळ झालेला आहे. मला तिची अवस्था पाहवत नाही संदीप. काय कमी आहे तिच्यात. रूप, गुण, स्वर आणि शिक्षण या 4ही आघाड्यांवर तिचं पारडं भारी आहे. ज्याला ती मिळेल तो नशीबवान खरा. पण 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 काय बाबा, कापऱ्या आवाजात कमलने विचारले. मला भीती वाटते हो. मला शांत हो पोरी आणि मन घट्ट कर. हे आज ना उद्या तुला कळणारच आहे. ते तुला सांगणं कधीतरी भाग आहे. मग आजच का नको. बाबा म्हणाले, हे बघ, मी जे आज सांगणार आहे त्यानं आपल्या नात्यामध्ये फरक पडणार नाहीये. पण हे सत्य आहे की तू आमच्या रक्तमांसाचा गोळा नाहीस. मात्र प्रेम, घामाचा आणि वात्सल्य, ममतेचा वारसा आहेस. मी म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कमलचे शब्द फुटतच नव्हते. पण आतून काहीतरी पायाखालची जमीन काढून घेणारं व आपली रुजलेली मुळं उखडणारं असं काहीतरी बाबा सांगणार आहेत याची अस्पष्टशी जाणीव होत होती. आणि मन नैराश्याच्या उदासीनतेच्या डोहात बुडत आहे असा भास होत होता. हा बेटा, तुला कदाचित मला काय म्हणायचं आहे ते समजलं असावं. बाबा म्हणाले, आम्ही तुला अनाथ आश्रमातून 1 वर्षाची असताना आणले आहे. संदीपला बहीण हवी होती व तुझी आई त्याच्या जन्माच्या वेळीच मरता मरता वाचली होती. म्हणून तिला बाळाला पुन्हा जन्म देणं परवडणार नव्हतं. धोक्याचं होतं म्हणून. आई तिच्याकडे झेपावत कमल म्हणाली,
तू तू सांग, हे खोटं आहे. तुझा वत्सल स्पर्श, माझी तुम्हाबद्दलची ओढ ही तुझ्या गर्भात न वाढताच आली आहे. तिला थोपटीत आई म्हणाली, पोरी शांत हो. या वस्तुस्थितीनं काय फरक पडतो? कृष्ण जन्म दिलेल्या देवकीपेक्षा यशोदेचा अधिक खरा पुत्र होता. तू माझी आहेस, आमची आहेस बेटा. हो कमल, भाऊबीज व राखी आठव आणि सांग, मी तुझा भाऊ नाही, संदीप भैया नाही. त्या रात्री ती क्षणभरही स्वस्थ नव्हती. चुपचाप काही न बोलता कुस बदलत होती. बाजूच्या खोलीत संदीप व आई बाबा किती वेळ तरी जागे होते. दुसऱ्या दिवसापासूनची कमल वेगळीच झाली होती. उदासीनतेची लेणी शृंगारलेली व अलिप्ततेची कवच कुंडलेली, पराभूत करण्याप्रमाणे एकाकी. तिचं सदैव चिडचिडणं, तिचं सदैव चिवचिवणं, आईभोवती पिंगा घालीत अगदी छोट्यातली छोटी घटनाही तिला रंगवून सांगणं, सदैव लकेरी घेत गुणगुणणं आणि रेडिओ श्रीलंकावरील सकाळी भुले बिसरे गीत कार्यक्रमातील आवडलेलं गाणं दिवसभर वेळी अवेळी म्हणणं, सारं सारं संपलं होतं. ती कामापुरतंच, तेही शक्यतो खुणांच्या भाषेत बोलायची. आपल्या खोलीमध्ये पलंगावर स्वस्तपणे आड्याकडे नजर लावून राहायची. या उदास मनोवृत्तीला जोड मिळाली ती चिडचिडेपणाची. तिची समजूत घालण्यासाठी तिघांपैकी कोणी आलं की प्रथम ती सरळ दुर्लक्ष करायची, नाहीतरी नाराजी व्यक्त करीत बेफाम होत बोलायची. तिची जेवणावरची वासनाही उडाली होती व झपाट्याने तिचं वजन उतरत होतं. कमळासारखा चेहरा सुकून काळवंडला होता. साध्या चालण्याच्या क्रियेनंही तिला थकवा जाणवत होता. तिला आपलं हे वागणं बरोबर नाही, त्याचा पूर्ण घराला त्रास होतोय हे समजत होतं. पण बाबांनी केलेला गौप्यस्फोट तिला समूळ हादरवून गेला होता. आपण कोणाच्या तरी पापाचे, अवांछित कामवासनेचे फळ आहोत. आपल्या जन्मदायी आईसाठी आपण जन्माच्या वेळी कलंकरूप ठरलो होतो म्हणून उकिरड्यावर तिने टाकलं. पोलिसांनी मग अनाथ आश्रमात दाखल केलं. पण आईबाबांना आपण आवडलोत व हे घर मिळालं. आजवर किती उबदार व लोभस विश्व होतं आपलं. पण त्या गौप्यस्फोटाने एका क्षणात होताचं नव्हतं झालं. आईचा वत्सल आश्वस्त स्पर्श तोच होता, पण कमललाच तिच्या जागी रंगरूप नसलेली एक स्त्री दिसायची. बाबाचं लक्ष व मायेची पाखर तशीच होती. उलट ती कदाचित अपराधी भावनेच्या टोचणीमुळे वाढली होती. पण तिला तेथे अज्ञात पिता, जो तिच्या आईचा प्रेमी होता की बलात्कारी होता देव जाणे, जाणवायचा आणि ती ताठर व्हायची, आक्रसून जायची. संदीप भैयाचा स्पर्शही तिला वेगळी जाणीव द्यायचा. त्याचं आपलं रक्ताचं नातं नाही. तिच्या विचारांना व बुद्धीला पटायचं की जन्म दिल्याने कोणी आईबाप होत नाही. खस्ता खाऊन रात्र जागवीत ममतेनं संगोपन करता करता ते नातं जुळून येतं. तसं आपलं आहे. ते खऱ्याहून खरे मातापिता व भाऊ आहे. तरीही मनाला ते भिडत नव्हतं. रक्ताची ओढ त्यात नाहीये असं वाटत होतं. ते खरं नाहीये. परवा संदीप भैयाला स्कूटरचा छोटासाच ॲक्सिडेंट झाला तेव्हा आपणही किती कळवळलो होतो. ही काळजी व ओढ आपलं नातं नाही सिद्ध करीत. आईच्या पायावर ऊन पाण्याचा तांब्या निसटून कातडी भाजून निघाली तेव्हा मलमासोबत आपण आपल्या डोळ्यांतील अश्रूंचा व मनातील काळजीचा लेप लावला होता. तेव्हा तिचं आपलं मायलेकीचं नातं नाही का अधोरेखित झालं? बाबा काही कामासाठी मुंबईला गेले होते तेव्हा तुफानी पावसानं ते ट्रेन वाटेतच थांबल्यामुळे अडकून पडले होते. सुदैवाने जवळच मोबाईल फोन होता. त्यावरून त्यांनी निरोप दिला.
तरीही आई ते येईपर्यंत डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती. तिच्या व्याकुळतेत आपणही सामील होत रात्रभर झोपलो नाही व जेव्हा बाबा थकून भागून सुखरूप परतले तेव्हा रडत रडत आपण त्यांना आवेगानं मिठी घातली. तेव्हा ते माझ्या लेखी पिताच होते. पण आपण अशा बेचैन उदास का आहोत? मनातून ही जाणीव का जात नाही की जन्मदात्रीस आपण नकोसे होतो? आपण निश्चितच पापाचे फळ होतो. हे जगणं उपरं आहे, दयेचं, करुणेचं आहे, खऱ्या प्रेम व हक्काचे नाही. त्या रात्री टीव्हीवर तीही सर्वांसोबत आग्रहाला बळी पडून सिनेमा पाहत होती. बाबांचा त्यांच्या जमान्यातला आवडता एक कलात्मक चित्रपट गर्म हवा लागला होता. सिनेमा पाहताना त्यातली गीता सिद्धार्थ मनगटाच्या रक्तवाहिन्या कापून आत्महत्या करते. ते दृश्य पाहून कमालीची उत्तेजित झाली होती आणि सारे झोपी गेल्यावर एक पिसाट भावना तिच्या मनात घर करून राहिली. आपलं जगात येणं हाच मुळी एक अपघात होता. तो कदाचित विद्यात्यालाही मंजूर नव्हता. हे जगणं बांडगुळाचं उपरं जगणं आहे. नो, मला असं जगणं मंजूर नाही. मला या जगात राहण्याचा काही अधिकार नाही. तिनं सिनेमाप्रमाणे संदीप भैयाच्या दाढीच्या सामानातील एक ब्लेड काढली व डाव्या मनगटाची रक्तवाहिनी कापली. पण मग आपलं रक्त पाहून तिलाच भोवळ आली. बेदरून जीवाच्या आकांताने तिने टाहो फोडला. आई, बाबा, भैया, तिला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आलं. सुदैवाने तिने घेतलेली ब्लेड वापरलेली असल्यामुळे बोथट होती म्हणून फारसा रक्तस्राव झाला नव्हता. पण आई, बाबा व संदीप हादरून गेले होते. दिस इज ए केस ऑफ ॲक्यूट डिप्रेशन लीडिंग टू अटेम्प्ट टू सुसाईड, डॉक्टर सांगत होते. पण मग तिलाच भीती वाटली. कदाचित जगण्याची आशा जागृत झाली असावी म्हणून तिने हाक दिली, हे तुमचं सुदैव. ती तुमच्या हाती त्यामुळे लागली. तिनं असं का केलं असावं? तुम्ही फ्राईडचं नाव ऐकलं असेलच. त्यांच्या मते प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात जीवन व मृत्यू याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या परस्पर विरोधी शक्ती वास करीत असतात. इरॉस ही शक्ती जीवनाचा मूल स्रोत आहे, तर थॅनाटॉस हे दोन्ही ग्रीक प्रतीक आहेत. तर थॅनाटॉस ही विनाशाकडे ओढणारी प्रेरणा किंवा शक्ती आहे. जीवनातील ध्येय साध्य होतील की नाही, इच्छा अपुऱ्याच राहणार काय, अशा निराशात्मक विचारांनी मनातला थॅनाटॉस जागी होते. कमलला तिचं जन्मरहस्य कळल्यामुळे सर्व बाबतीत उजवी असूनही वरपक्षांचे नकार झेलावे लागले. त्या स्वप्नभंगाच्या अस्वस्थ गडद निराशेमध्ये ती असताना तिला जेव्हा तुम्ही तिचं जन्मरहस्य सांगितलं तेव्हा ती हादरली आणि तिला ती स्वतःलाच नकोशी वाटत गेली. त्यातूनच हा आत्महत्येचा प्रयत्न तिने केला. डॉक्टरांच्या शॉक थेरपीने आणि मनमोकळ्या गप्पानं कमल महिनाभरातच खडखडीत बरी झाली. या दोघांच्या गप्पांच्या सिटिंग सेशनमध्ये संदीप भैया पण रस घेऊन सामील होत होता. डॉक्टरांनी त्याला क्लू दिला होता की तिचं मन कणखर व्हायला पाहिजे व ती जरी अनाथ आश्रमातून आलेली असली तरी तिचं स्वतःचं हक्काचं घरकुल आहे व यात तिला काही दोष नाही हे पटवून देता आलं पाहिजे. संदीपला तिची संगीत व कवितेची आवड माहीत होती, पण तो पडला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. पण तिच्या मनाला उभारी मिळावी म्हणून
साहित्याचे वाचन करून तिच्याशी गप्पा मारीत तिला रिझवायचा प्रयत्न करू लागला. तिच्याबरोबर संगीताच्या मैफिलीला कळत नसूनही जाऊ लागला व तिला समजावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. आणि अचानक त्याला एक जादूचा मंत्र सापडला. त्याचा अचूक वापर करीत कमलला सत्य सहजतेने स्वतःला दूषण न देता स्वीकारायला त्यानं भाग पाडलं. कमल, तू नारायण सुर्वेंच्या कविता वाच. हा युगप्रवर्तक असा कामगार कवी, पण त्याच्या वडिलांना म्हणे गंगारामांना तो फुटपाथवर सापडला, पण त्याचा त्यांनी किती सहजतेने स्वीकार केला. आजही ते उघडपणे व जाहीरपणे सांगतात व स्वतःला सूर्यकुलातील लोक म्हणून घेत कवितेतून म्हणतात, मी लिहितो दारावर मागल्यांसाठी शेवटचा उच्चार. सूर्यकुलातील लोकांना थांबवणे माहिती नाही. त्याखाली कशासाठी हवे नाव नेनावे म्हणतील म्हणून आपल्या हाताचे ठसे पुरेसे का नाहीत? कमल, तुझं नातं असलंच तर त्या प्रतिभावंत कवीच्या कला साधनेशी, जीवन साधनेशी आहे. पुन्हा सुर्व्यांना जसे प्रेमळ वडील भेटले, तुलाही हे आपलं घरकुल आहे व बिलीव्ह मी, आम्हा तिघांच्याही जगण्याचा केंद्रबिंदू तू आहेस. मला तर असं क्षणभरही वाटत नाही तू माझी सख्खी बहीण नाहीस. खरं नातं हे मनाचं, प्रेमाचं व परस्पर ओढीचं असतं. ते रक्ताचं असलंच पाहिजे अशी काही अट नाही. आणि खरंच कमल बदलली. नारायण सुर्व्यांचं जीवन व कविता वाचून तिचा इरवास गवसला होता. कात टाकून जसा माग पुन्हा लसलसलेला जीवनगामी होतो, तशी कमल पण समरसून जीवनाचा क्षणोक्षण उत्कटतेने जगू लागली. तिचं काव्यलेखन पुन्हा बहरून आलं. संगीत साधना अधिक प्रखर बनली आणि झी टीव्हीच्या अंताक्षरी कार्यक्रमात व सारेगम कार्यक्रमात ती एकाच आठवड्यात 4 दिवसांच्या अंतराने सर्वप्रथम आली आणि तिला श्रीकांतनं मागणी घातली. आपणहून तिचं छोट्या पडद्यावरचं मोहक रूप व तेवढाच आकर्षक आवाज पाहून बाबांनी धूमधडाक्यात त्यांचं लग्न लावून दिलं. यावेळी मात्र त्यांनी आणि संदीपनं धोरणीपणानं तिचं जन्मरहस्य श्रीकांतपासून लपवून ठेवलं होतं. मागे पुढे यथावकाश सांगावं तोवर परस्पर प्रेमात बांधले गेलेले जीव एकमेकांना नीट समजून घेतील व सारं काही सुरळीत होईल ही त्यांची प्रामाणिक भावना होती. पण झालं विपरीत. बाबांच्या जवळच्या मित्राला हे कमलचं जन्मरहस्य ठाऊक होतं. त्यांनी वकील म्हणून त्यांना कमलला कायदेशीर दत्तक घेण्यास मदतही केली होती. त्यांचा मुलगा हा श्रीकांतचा वर्गमित्र निघाला. त्यानं सहज मित्रांमध्ये गप्पा मारताना कमलच्या जन्मरहस्याचा स्फोट केला आणि श्रीकांत बिथरून गेला. कमलवर निरतिशय प्रेम करणाऱ्या श्रीकांतसाठी आता कमल एकाकी अस्पृश्य ठरली होती. त्यानं बेभान होत तिच्या अंगावर धावून जात म्हटलं, तू मला फसवलंस. तुझ्या बापानं कुठल्या तरी गंद्या गटारीचा किडा माझ्या पदरी बांधला. ओ नो, मला ही कल्पना सहन होत नाही. माझ्या रक्ताच्या शुद्धतेवर आणि खानदानी गोष्टींवर विश्वास आहे. एवढा उच्च शिक्षित केमिकल इंजिनियर असलेला श्रीकांत एवढ्या बुरसटलेल्या व खुळसट विचारांचा असेल असं तिला वाटलं नव्हतं. खरं तर तिला हे माहीतच नव्हतं. ती आपली समजून चालली होती की बाबांनी त्यालाही आपलं जन्मरहस्य सांगितलं असणार,
पण तिच्या सुखासाठी व तिनं केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे व्यथित होऊन त्यांनी ते न सांगण्याचा निर्णय घेतला असावा, पण त्याचा असा विपरीत परिणाम होईल व एवढा प्रचंड उद्रेक होईल असं तिला वाटलं नव्हतं. श्री, मला खरंच माहीत नव्हतं की बाबांनी तुला माझं जन्मरहस्य सांगितलं नव्हतं ते. अरे, जन्म का आपल्या हाती असतो, पण संस्काराने मी देसाई घराण्याची आहे. सांग, या वर्षभरात माझ्यात काही खोट आढळून आली? तो थोडाही जरी भानावर असता तरी त्याला निरुत्तर व्हावं लागलं असतं. कालपर्यंत तिच्या भोवती पिंगा घालत प्रेमकूजन करण्यात तो थकत नव्हता, पण एका रहस्यस्फोटानं तो फार बदलून गेला होता. खरंच का माणसे एवढी रूढी परंपरेच्या ओझ्याला जळवासारखी चिकटून असतात? रक्ताची शुद्धता, रिवाज महत्त्वाचे, मात्र शिक्षण, संस्कार व नीतिमत्ता यांना काहीच स्थान नाही. शिक्षणानं माणूस बदलतो, विचार अधिक प्रगल्भ होतात म्हणे. हिंदू पुरुष मात्र आजन्म सनातनीच असतो की काय? कमल त्या रात्री अक्षरशः मिटून गेली. एक शब्दही तिला बोलावासा वाटला नाही. बोलूनही फायदा नव्हता, कारण श्रीकांत एवढा बिथरलेला होता की त्याच्यातलं माणूसपण संपलं होतं आणि त्यांच्या सहजीवनाच्या ठिकऱ्या झाल्या. पुन्हा एकदा तीच लक्षणं कमलमध्ये दिसू लागली. पराकोटीची तीव्र निराशा, अलिप्ततेचं कवच चढवून स्वतःच्या कोशात बद्ध होणं, झपाट्याने काळवणारा चेहरा व झडणारी काया, तहान व भुकेची जाणीव न होणे, हीही एक प्रकारची आत्महत्याच होती. कणाकणाने, क्षणाक्षणाने होणारी. ती अजून जिवंत होती एवढंच. पुन्हा संदीप व बाबांनी तिला माहेरी आणून दवाखान्यात ॲडमिट करणं, डॉक्टरांची पुन्हा शॉक थेरपी, पुन्हा तिचं बरं होणं आणि नारायण सुर्व्यांच्या कवितेच्या आधारे मन पुन्हा सबल कणखर बनविणं. त्याच दिवशी मनाच्या एका कोऱ्या पानावर लिहिले, हे नारायणा, अशा नंग्या दुनियेत चालायची वाट. लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा. भेटला हरेक माणूस, पिता, मित्र, कधी नागवणारा होऊन रणरण त्या उन्हात डांबरी तव्यावर घेतले पायाचे तळवे होरपळून आता आलोच आहे जगात, वावरतो आहे या उघड्या नागड्या वास्तव्यात. जगायलाच हवे, आपलेसे करायला हवे. आधी दोन घेत, कधी दोन देत. आता कमल पूर्ण बरी झाली आहे व डॉक्टरांच्या विश्वासाच्या बळावर वाट पाहत 2 दिवस घालवते आहे. श्रीकांत पुन्हा तिला घ्यायला परत येईल. पुन्हा एकदा राखेतून फिनिक्स पक्षानं भरारी घ्यावी. तशा जळून गेलेल्या सहजीवनाच्या मृगजळातूनही हिरवळ लसलसून वर येईलही. सदैव आता तो तिची नजर चुकवीत. तशा जळून गेलेल्या सहजीवनाच्या मृगजळातूनही हिरवळ लसलसून वर येईल. संदीप आला. तो तिची नजर चुकवीत, हातात एक नोटीस घेऊन. कमल बावरली, पण तिला जाणवलं, पूर्वीप्रमाणे हादरलो नाही आहोत. भयसूचक नांदी कानात वाजली तरी साहस पूर्णपणे तुटलेलं नाहीये. कदाचित विपरीत झेलायची सवय झाली असावी. तीव्र उदासीनता व तीव्र उत्तेजना जाणवत नाहीये. तरीही दोन्ही भावना फिकटपणे मनाला बिलगून आहोत. ती श्रीकांतची नोटीस होती. त्यानं तिच्याकडून डायव्होर्स मागितला होता. तिनं तो कागद नजरेसमोर धरला. ते त्या रात्री संपून गेलं होतं. त्याला फक्त कायदेशीर रूप द्यायचं होतं. डॉक्टरांनी तिला दिलासा दिला
असला तरी मनोमन कुठेतरी त्यातली व्यर्थता व खोटी आशा तिला कळली होती. कमलला वाटलं, आपल्या भावना संवेदना का बोथटल्या आहेत. भारतीय विवाहित स्त्रीसाठी घटस्फोट म्हणजे जन्माचा पराभव. तो आता आपल्यासमोर येऊन ठाकलाय. आयुष्य निरर्थक झाल्याची जाणीवही लखलखते आहे. तरी आपल्याला तीव्र निराशेने व उदासीनतेने घेरलेले नाहीये. मुख्य म्हणजे तसं वाटत नाही. घटस्फोट जर नामुष्की असेल तर ती दोघांसाठी पण असावी असते. आपणच का स्वतःला अपराधी समजायचं. इथं तर सारा दोष त्याचा आहे. मी का त्याची स्वतःला शिक्षा करून घेऊ. तिनं शांतपणे कसलाही सवाल न करता त्या कागदावर सही करून दिली. संदीपला तिच्या शांतपणाचं भय वाटलं. ते त्याच्या नजरेत उमटलं. ते ओळखून ती म्हणाली, भैया घाबरू नकोस. इजा बिजा झाला पण आता तिजा होणार नाही. किंबहुना असं काहीसं मी कल्पिलं पण होतं. म्हणून धक्काही बसला नाही. खरं सांगू, श्रीकांत इज नो मॅच फॉर मी. त्याला माझं महत्त्व नाही. जो महत्त्व देतो रक्ताला, जन्माला व तथाकथित खानदानीला, ते माझ्या लेकी फोल आहे. नारायण सुर्व्यांच्या कवितेप्रमाणे मी सूर्यकुलातील लोकांपैकी एक आहे. मला त्याच्या नावाची गरज नाही. बाबांचं नाव आहे ते पुरेसं आहे. आणि जे अभिमानानं मिरवावं असं आहे. मला बाकी सारं फिजूल वाटतं. या नव्या कणखर कमलचा निर्माता तू आहे भैया. तू नारायण सुर्व्यांचं जीवन रहस्य सांगून मला धीट बनवलंस. मी आता स्वतःला एक निखळ माणूस समजते व एक प्रखर स्त्री. संदीप तिच्याकडे थक्क होऊन पाहत राहिला. आता माझ्या पोटात एक जीव वाढतो आहे. बीज त्याचा आहे पण क्षेत्र माझं आहे. खऱ्या अर्थानं तो माझा आहे. त्याच्या नावापुढे मी माझं नाव त्याला वसंत असेल तर लावेन, नाहीतर कुणाचेही नाव तो लावणार नाही. त्याच्यावर असे संस्कार करीन की त्यानं फक्त माणूस पण आयुष्यभर जपावं बस. आणि उद्या सूर्यांप्रमाणे ताटमानेने म्हणावं, आकाशाच्या मुद्रेवर अवलंबून राहिलो नाही. उगीच कोणाला सलाम ठोकणे जमलेच नाही. पैगंबर खूप भेटले हेही काही खोटे नाही. स्वतःलाही उगीचच हात जोडताना पाहिलं नाही. कळप करून ब्रह्मांडात हमरत हिंडलो नाही. स्वतःलाच रचित गेलो, ही सवय गेलीच नाही. लक्ष्मीकांत देशमुख यांची स्वतःलाच रचित गेलो नावाची अग्निपथ या कथासंग्रहातील कथा येथे समाप्त.